इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त श्री जांबुमुनी सामाजिक संस्था मादिगा मादर मोची समाज यांच्यातर्फे अंबरनाथ पश्चिम येथील सिद्धमठ स्वामींच्या मंदिर मठ परिसरातील आवारात प्रथमच संस्थेचे अध्यक्ष विकास कानडे यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सदर सोहळ्यासाठी श्री जांबुमुनी सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्ते तसेच मादिगा मादर मोची समाजातील समाजबांधव विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सदर कार्यक्रमासाठी उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बहुजन संवादक सुधाकर सरोदे तथा निवृत्त प्राचार्य HR शलवदी यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा श्री जांबुमुनी स्वामींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत तसेच दीप प्रज्वलनाने सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। मादर मादिगा समाजाचे कुलदैवत जांबुमुनी महाराज यांचा विजय असो। जांबुमुनी महाराजांचा विजय असो। जांबुमुनी सामाजिक संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष विकास कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा अध्यक्षतेखाली प्रथमच साजरा होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त आयोजित सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्ते तसेच मादर मादिगा समाजातील अनेक समाज बांधव तथा महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत हिरिरीने सहभाग घेतला। श्री जांबुमुनी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास कानडे तथा इतर पदाधिकाऱ्यांतर्फे उपस्थित सर्वच मान्यवरांचे शाल तथा पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बहुजन संवादक तथा सदर कार्यक्रमासाठी प्रमुख आमंत्रित वक्ते सुधाकर सरोदे यांच्यातर्फे सर्वच उपस्थितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रास्ताविके अंतर्गत शपथग्रहण सोहळा संपन्न झाला। संविधान के आधार पर अपना देश चल रहा है, उस संविधान का प्रियम्बल यानी प्रास्ताविका का हम शपथ ग्रहण करेंगे। हम भारत के लोग भारत को एक संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी धर्मनिरपेक्ष सामाजिक आर्थिक और अभिव्यक्ति विश्वास धर्म और उपासना की स्वतंत्रता प्रतिष्ठा और राष्ट्र इस संविधान को अंगीकृत अधिनियमित और आत्मसमर्पित करते हैं। भारत इज इंडिया, भारत इज इंडिया। सदर कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित असणारे धनंजय सुर्वे तथा इतर प्रमुख वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दैदिप्यमान इतिहास तथा संविधान यासारखे अनमोल कार्य आदींबाबत सखोल मार्गदर्शन करीत उपस्थित श्रोत्यांना बाबासाहेबांचे आचार विचार तथा शिकवण आचरणात आणण्याबाबतचे आवाहन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इनका 131वां जयंती उत्सव श्री जांबुमुनी सामाजिक संस्था की ओर से मादिगा मादर मोची समाज की ओर से श्री सिद्धमठ मठ में मनाया जा रहा है। श्री जांबुमुनी सामाजिक संस्था के सम्मानीय अध्यक्ष मेरे भाई श्री विकास कानडे, सब लोग को मैं सबसे पहले डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंती का बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ। जय भीम, जय भीम। 14 अप्रैल का दिन है जो कि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के जन्मदिन के रूप में पूरी दुनिया समानता दिवस यानी इक्वालिटी डे और ज्ञान दिवस के रूप में भी मनाया जाता है। बाबा साहेब आंबेडकर विश्व भर में अपने मानवाधिकार आंदोलनों, संविधान निर्माण और प्रखंड विद्वत्ता के लिए जाने जाते हैं। यहाँ तक कि संयुक्त राष्ट्र ने भी विश्व का प्रणेता कहकर गौरवान्वित किया है। इतना जोर नहीं, मेरे शब्दों में इतना जोर नहीं, सारी दुनिया में जाकर
इसलिए कि जाम्बुवनी समाज में पहली बार डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती मनाई जा रही है। बैचेस बनाए गए हैं। उस बैच में बाबा साहब के साथ साथ गौतम बुद्ध का भी तस्वीर है। ये क्रांति की पहचान है यहाँ पर। भारतीय संविधान का सबसे महत्वपूर्ण मुद्दा आरक्षण प्रणाली थी, जिसका मुख्य उद्देश्य समाज के कमजोर वर्ग और उनकी जीवन शैली में सुधार के साथ साथ उन्हें आगे उत्थान की ओर ले जाना था। डॉक्टर भीमराव अम्बेडकर की इस सामाजिक कार्य में और लोगों के उत्थान के प्रति योगदान देखते हुए भारत में उन्हें बहुत सम्मान के साथ याद किया जाता। सभी को सर्वप्रथम सम्मानपूर्वक जय भीम। श्री जाम्बुमणि सामाजिक संस्था की ओर से अमरनाथ में पहली बार विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनका जयंती समारोह मनाया जा रहा है। बाबा साहब की जयंती दुनिया के करीबन 150 देशों में मनाई जाती है। भारत भर के हर गांव खेड़े में, हर मोहल्ले में बाबा साहब को जाना जाता है, माना जाता है, समझा जाता है, उनसे सीखा जाता है। बाबा साहब अपनी तरफ से एक आंदोलन है, बाबा साहब एक सोच है, बाबा साहब एक विचार है। इसलिए बाबा साहब को एक आदर्श मानकर अपना जीवन जीना, इस तरह का माहौल हर व्यक्ति के दिमाग में होना, इसलिए जयंती होना अत्यंत आवश्यक है। जाम्बुवनी समाज, आदि जाम्बो, उनको भी हम नमन करते हैं। उसी तरह से हम नमन यहाँ पर सिद्धार्थ स्वामी को भी करते हैं। हम सिद्धार्थ स्वामी को भी समझते हैं। उनका समता का आंदोलन हुगली रहा, रायचूर रहा, कलबुर्गी रहा, इन शहरों में इस माहौल में अगर सिद्धार्थ स्वामी का कार्य हम देखेंगे तो समानता के लिए उन्होंने संघर्ष किया। हर सबको एक ही मंत्र दिया, ओम नमः शिवाय। ब्राह्मणवाद के खिलाफ उन्होंने काम किया। हम सब एक भगवान के हैं, इस तरह की सोच उन्होंने दी। महिलाओं को अधिकार नहीं था। बाबा साहब ने हिंदू कोड बिल नाम का एक बिल पेश किया। वो बिल वहां पर पहले पास नहीं होने दिया जाता था। बाबा साहब ने वो बिल पास नहीं हुआ, इसलिए खुद का रिजाइन दिया, राजीनामा दिया अपने कानून मंत्री पद का। आपके लिए, महिलाओं के लिए आपने खुद का मंत्री पद का इस्तीफा देने वाले एक ही महापुरुष है, बाबा साहब अम्बेडकर। उन्हें आपको समानता का अधिकार दिया है। बाप के या अपने वारसा का जो हक है, बाप के पूरे हक में, जमीन में, पैसे में, संपत्ति में, सत्ता में, घर में, सब में अधिकार जो है बाबा साहब ने महिलाओं को दिया है। अपना अधिकार हमें समझना होगा, क्या अधिकार है। फिर हम संविधान को कहते हैं कि दुनिया के सबसे बड़ा समान अधिकार का जाहिरनामा, वे ऑफ लाइफ, कैसा जीना, सोशल डॉक्यूमेंट, सामाजिक दस्तावेज जिसे हम कहते हैं, ये बाबा साहब की देन है। समता का अधिकार दिया, स्वतंत्रता का अधिकार दिया, धर्म पालन का अधिकार दिया, संस्कृति और शिक्षा का अधिकार दिया। बेचारे जिंदगी तो जानवर भी गुजार लेता है, जज्बा समाज को बदलने का होना चाहिए। अगर कर सको साथियों तो अपनी वाणी में ये असर पैदा करो, अरे रुख हवा का मोड़ दे, ऐसा हुनर पैदा कर दो। चाहते हो इस भारत में मान और सम्मान से जीना, तो अपने हर घर में डॉक्टर आंबेडकर पैदा करो। आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आज आपण साजरी करत आहोत। आपल्या हातातील झाडू काढून आपल्या हातात पेन देणाऱ्या आणि आपल्याला 500 वर्ष गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आपण साजरी करत आहोत। तो पेन जो आपल्या हातात आला, त्या पेनाच्या शाईने जे काय बाबासाहेबांनी संविधान लिहिलं गेलं, त्या संविधानाच्या अधिकारामुळे आज आपण या खुर्चीत बसलेलो आहोत। समाज म्हणजे काय आणि सामाजिकता म्हणजे काय, या विषयावर आपण चर्चा करतोय। समाज म्हणजे, समाजाचं विश्लेषण असं आहे, आपण ज्या जाती मातीमध्ये जन्म घेतो आणि त्यांचा समूह म्हणजेच तो समाज आहे। आपण माधव, मादिगा, मोची या समाजात जन्म गेला आणि माधव, मादिगा, मोची जेव्हा जेव्हा संघटित झाले त्याला समाजाचं रूपांतर देण्यात आलं।
अंबारा शहराला तसं बघायला गेलं तर मिनी भारत म्हणून ओळखलं जातं. कारण भारतात जेवढ्या जाती जमाती आहेत तेवढ्या जाती जमातीचे लोक अंबारा शहरात राहतात. की आपला समाज कुठेतरी मागे राहिलेला आहे. आपला समाज सामाजिक क्षेत्रात मागे आहे, आपला समाज शैक्षणिक क्षेत्रात मागे आहे, आपला उद्योगधंद्यामध्ये समाज मागे आहे. या सर्व बाबतीत आपला समाज जो आहे तो मागे राहिलेला आहे. याचे कारण काय? आपला समाज संघटित नाही. जवळजवळ 70 ते 80 वर्ष झाली आपल्या समाजाला इथे स्थलांतरित होऊन अंबारा शहरामध्ये. आणि अंबारा शहरामध्ये आल्यावर अंबारा शहरात त्यावेळेचा इतिहास 40 वर्षापूर्वीचा इतिहास जर म्हणाल तर त्यावेळेला डीएमसी, विंको, बोरेक्स अशा काही कंपन्या होत्या. ते आपले जे लोक आले होते ती कामगार वर्ग म्हणून त्या कंपन्यांमध्ये कामं करत होती. आणि काही राहिलेले जर आज अंबारा शहर जे वाढलेलं आहे, अंबारा शहराची जी प्रगती आहे त्याच्या त्या शहरात आज ज्या उंच उंच इमारती होत आहेत त्या उंच उंच इमारतीच्या पाया खोदण्यासाठी सगळ्यात मोठा आपल्या मादरमादिगा समाजाचा हात आहे. या शहराचा जो विकास झालाय त्याला आपल्या समाजाचा सुद्धा तेवढाच मोठा हातभार आहे असं मला वाटतंय. बाबासाहेबांनी येथील लेख दिलाय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जो वेल सेटल झाला, ज्याला काम नोकरी लागली, ज्याचं शिक्षण झालं, तो समाजापासून कुठेतरी लांब होत गेला. तुम्ही ज्या समाजात ज्या मातीत तुम्ही जन्माला आलात त्या समाजासाठी तुमचं काहीतरी देणं लागतंय. आपल्याला एकमेकांना देव शोधायचा आहे. देवळाच्या बाहेर बरीच मंडळी काही मागण्यासारखी बसलेली असते, पण ही जी मागण्याची वेळ आपण त्यांच्यावर येऊन देऊ नये हीच समाज परिवर्तनाची वेळ असेल असं मला वाटतं. की आपण परिवर्तनाची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे काय? की स्वतः आपण सक्षम व्हायला पाहिजे. प्रत्येक माणसाने जर विचार केला मी सक्षम झाला पाहिजे तर त्यावेळेला संपूर्ण समाज सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. पण सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे. शैक्षणिक दृष्ट्या आपलं मागं आहे त्यामुळे प्रॉब्लेम्स आहे. आणि थोडी अंधश्रद्धा. श्रद्धा ठेवा, देव आहे, देव तुमच्या माझ्यात आहे, पण अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन कुठली गोष्ट करत जाऊ नका. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 131वी जयंतीचा कार्यक्रम येत असताना आम्हालाही बऱ्याच अडचणी आल्या. बऱ्याच लोकांनी मतभेद निर्माण केले, काही लोकांनी मेसेजेस उलटे टाकले. पण ही जी आहे ही समाजाची ताकद आहे. बरोबर आहे. ते म्हणतात ना, हाती चले बाजार तो कुत्ता भोगे हजार. तर हा समाज जो आहे याला हातीचं बळ आहे. माझ्या समाजाला जे आहे ना हातीचं बळ आहे. असे 1-2 विरोधक त्या समाजाच्या जे कोणी असतील त्यांनी सगळ्यांनी प्रवाहावर राहा, म्हणजे समाजासोबत राहा असं मला वाटतं. जय मादिगा, जय जय मादिगा. सदर कार्यक्रमाअंतर्गत श्री जांबवमणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास कानडे तथा इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मादर मादिगा मोची समाजातील अनेक सामाजिक, शैक्षणिक अशा व इतर अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समाज बांधव तथा महिला भगिनींचा शाल तथा पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरता श्री जांबवमणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष परदेसी बहिणी, उपाध्यक्ष चिंतन खाडे, सचिव नरसिम्हा म्हेत्रे, उपसचिव BK हनुमंता सर, खजिनदार सोमूगोपाल म्हेत्रे, उपखजिनदार शंकर पटिमेदी तथा सभासद मल्लेश येमनोलू, रमेश कोमर, बाबू भोसके, शंकर लक्षय्या, परशुराम बैनी, संदीप चव्हाण, सूर्यप्रकाशक क्यादगी, शंकर भिसे अशा व इतर अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच सदर कार्यक्रमासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून विशेष सहकार्य करणाऱ्या पोलीस बांधवांचा देखील संस्थेचे अध्यक्ष विकास कानडे यांच्या हस्ते शाल तथा पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला. मैं बहुत खुश हूँ कि वो इस मंच पे खड़ा रही भाषण दिया है. समोर बघा सर.
भोजन के लिए प्रस्थान करें। जो विचारधारा रहा है जी, बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू वेरी। राष्ट्रगीताने उपस्थित सोहळ्याची सांगता करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। शुभ